श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं. तसेच या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययोग सुरू झाल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं. असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्यानेही देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी जो दिवा तुम्हाला लावायचा आहे, नंतर त्या दिव्याचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता हा उपाय जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला करता येणार आहे. कारण असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. त्यामुळे तुम्ही हे व्रत करत नसाल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीला घरामध्ये अखंड स्थिर ठेवायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा. पण शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, जसं की घरामध्ये पैसा टिकत नाही, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुम्हाला गरजेपोटी ते खर्च करावे लागतात आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात. कर्जबाजारीपणा तुमच्या घरामध्ये वाढत चाललेला आहे आणि जोही महिन्याला पगार येतो तो कर्ज फेडण्यातच निघून जातो. तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो. जसं की नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची प्रगती होत नसेल, बढती होत नसेल, म्हणावी तशी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण ती देखील तुम्हाला मिळत नसेल. व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक नुकसान तुम्हाला सोसावं लागत असेल, तिथे देखील तुमची म्हणावी तशी भरभराट होत नसेल, तर हे जे काही दोष किंवा नकारात्मकता तुमच्या भोवती आहे, यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात आणि त्यामुळे तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, आर्थिक स्थैर्य तुमच्या घरामध्ये नाही. तर ही सगळे नष्ट व्हावेत आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
बघा, आज जर तुमची अशी काही अडचण असेल, जसं की तुम्ही बाहेरगावी जाणार असाल किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असतो किंवा सुतक पडलेला असेल, तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही. मग तुम्ही हा उपाय शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी देखील करू शकता. पण नक्की हा उपाय करा. सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते. त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा, उपासना करता त्याचं तुम्हाला अनेक पटीने फळ मिळतं. कारण काही विशिष्ट तिथींना ते दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ हा होतोच. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. दिवाळीमध्ये जी मातीची पंती आपण घेतलेली आहे त्यापैकी एक घेऊ शकता. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, कारण आज गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे अनेक उपाय करत असतो आणि कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर ती कणिक तुम्हाला मळून घ्यायची आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. आता जोही दिवा तुम्ही घेतलेला असेल, मातीची पंती घेतली असेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल, यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल. चिमूटभर हळद घालायची आहे. आता तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल. आता जर तुम्ही दिव्यामध्ये तेल घालणार असाल, तर तेलाच्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे आणि जर तुम्ही तुपाचा वापर केलेला असेल, तर त्यामध्ये 1 फुलवात घालायची आहे. बघा, फुलवातीचं टोक हे वरच्या दिशेने असतं, ती ईश्वरीय दिशा मानली जाते. पण जर तुम्ही तेलाचा दिवा घेतलेला असेल, तर त्या वातीची दिशा तुम्हाला कुठे करायची हे देखील मी पुढे शेअर करेल. तर आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे, मातीची पंती घेतलेली असेल किंवा कणकेचा दिवा घेतलेला असेल, तर त्या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटवरती तुम्हाला सर्वप्रथम थोडीशी हळद पाण्याने ओली करायची आणि या हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं, मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत. आता या स्वस्तिकवरती आपल्याला हरभऱ्याची डाळ, जिला आपण चना डाळ म्हणतो, ती पसरून घ्यायची आहे. ही डाळ आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहेत. मग ती चना डाळ असेल, हळद असेल, तर यासारख्या वस्तू जर त्यांना अर्पण केल्या तर ते प्रसन्न होतात. म्हणून हरभऱ्याच्या डाळीचा वापर आपल्याला दिव्याला आसन देण्यासाठी करायचा आहे. त्यानंतरनं त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. सोबतच आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. हळदी, कुंकू, अक्षता, धूप आणि हा दिवा सोबत घ्यायचा आहे. ते ताट घेऊन आपल्याला जवळच असलेल्या केळीच्या वृक्षाजवळ जायचं आहे. काही झाडं अशी असतात ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो असं म्हणतात. आता केळीचं झाड तुमच्या घराच्या आसपास नसेल तर हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी पुढे शेअर करेल. केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कलशामध्ये असलेलं पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर केळीच्या झाडाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो दिवा आपण नेलेला आहे त्या दिव्यातील चना डाळ खाली पसरून घ्यायची आहे आणि त्या डाळीवरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हात जोडून तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी, आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय केळीच्या झाडाजवळ केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आता हा दिवा आपण तिथेच ठेवणार आहोत, कारण या दिव्याचं आपल्याला केळीच्या झाडाजवळ दीपदान करायचं आहे. मग तुम्ही कणकेचा दिवा नेलेला असेल किंवा मातीची पंती नेलेली असेल, ती तुम्हाला तिथेच ठेवून वापस यायचं आहे. आता तुमच्या घराच्या आसपास जर केळीचं झाड नसेल, तर हा उपाय तुम्हाला कशाप्रकारे करता येईल? तर पहा, तुमच्या घरामध्ये जी कोणती ईशान्य दिशा आहे, फक्त बेडरूम सोडून. मग देवघर जर तुमचं ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल, तर देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा तुम्ही दिवा लावू शकता. जर तुम्ही जोडवात घातलेली असेल, दिव्यामध्ये तेलाचा वापर केलेला असेल, तर दिव्याचं टोक म्हणजे दिव्याची दिशा ही तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे. आणि जर तुम्ही फुलवात वापरलेली असेल, तर फुलवातीचं टोक हे वरच्या दिशेने असतं. ती ईश्वरीय दिशा मानली जाते. त्यामुळे तुम्हाला तो दिवा जो आहे तो ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्याने बघा, धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये अखंड निवास करते. तर असा हा उपाय तुम्ही आज नक्की करा. झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.